क्वेश्चन नंबर 3 दिलेला आहे एक्सरसाइज 9.2 मध्ये. इन ट्रायंगल PQR, PQ इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, QR इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड अँगल R इज इक्वल टू 70 डिग्री. अँड इन ट्रायंगल XYZ, XY इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, YZ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर अँड अँगल Z इज इक्वल टू 70 डिग्री. इज ट्रायंगल PQR कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल XYZ? गिव रिझन्स टू जस्टिफाय युअर अँसर्स. अगदी सोपं आहे. आता काय करायचं, जेव्हा तुम्हाला जसं सांगितलं, जेव्हा कधी डायग्रॅम दिलेली नसेल, सगळ्यात आधी काय करायचं, डायग्रॅम ड्रॉ करून घ्यायची. ओके, आता आपण सगळ्यात आधी डायग्रॅम ड्रॉ करून घेऊया. 2 ट्रायंगल दिले ते, तर 2 ट्रायंगल्स आपण ड्रॉ करून घेणार आहे. ओके, आता या 2 ट्रायंगलला नाव काय द्यायचे? फर्स्ट ट्रायंगलला नाव द्यायचे ट्रायंगल PQR, म्हणजे इथं P, इथे Q आणि इथे R. आणि सेकंड ट्रायंगलला नाव काय आहे? ट्रायंगल XYZ, तर इथे येईल X, Y आणि Z. आता जे जे गिव्हन दिलेलं आहे ते फक्त या ट्रायंगलमध्ये पुट करायचं आहे. PQ इज इक्वल टू 5 सेंटीमीटर, PQ इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. QR इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, QR इज इक्वल टू 6 सेंटीमीटर. अँड अँगल R इज इक्वल टू 70 डिग्री. हा जो अँगल R आहे हा किती असणार आहे? 70 डिग्री. अँड इन ट्रायंगल XYZ, XY इज इक्वल टू 5. XYZ मध्ये XY इज इक्वल टू 5 सेंटीमीटर. ओके, YZ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर, YZ इज इक्वल टू 6 सेंटीमीटर आणि अँगल Z इज इक्वल टू 70 डिग्री. ओके, अँगल Z इज इक्वल टू 70 डिग्री. आणि आता विचारले काय, अँगल इज ट्रायंगल PQR इज कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल XYZ. आता बघा, PQ आणि XY हे काय दिसत आहेत? इक्वल दिसत आहेत, 5 सेंटीमीटर 5 सेंटीमीटर. QR इज इक्वल टू YZ हे इक्वल दिसत आहेत आणि इथं इक्वल दिसत आहे. YZ 6 सेंटीमीटर 6 सेंटीमीटर आणि अँगल R आणि अँगल Z हे काय आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. मग आता इथं कोणती टेस्ट बनते बघा. जर समजा आपण इथं पाहिलं PQ इज कॉन्ग्रुएंट टू XY, त्यानंतर याला रिझन काय गिवन, त्यानंतर QR इज कॉन्ग्रुएंट टू YZ, याला सुद्धा रिझन देणार आपण गिवन, आणि अँगल R इज कॉन्ग्रुएंट टू अँगल Z आपण रिझन देऊ शकतो इज 70 डिग्री किंवा गिवन. ओके, तर आता बघा इथं कोणती टेस्ट बनते? साईड साईड अँगल किंवा अँगल साईड साईड. तर आपण शिकलो होतो की टेस्ट कोणत्या कोणत्या ॲप्लिकेबल आहेत पहा. ASA टेस्ट असते, SAS टेस्ट असते आणि साईड 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 टेस्ट असते आणि RHS टेस्ट असते. या व्यतिरिक्त कुठली टेस्ट असते का? तर या व्यतिरिक्त टेस्ट असते अँगल अँगल साईड, ही एक लास्ट टेस्ट असते. अशा 5 टेस्ट सोडल्या तर ह्या सगळ्याच्या सगळ्या टेस्ट व्हॅलिड आहेत आणि 2 टेस्ट आहेत त्या इनव्हॅलिड आहेत. त्या कोणत्या? AAA टेस्ट आणि SSA टेस्ट. या दोन्ही टेस्ट इनव्हॅलिड आहेत. तर इथं बघा, इथं काय होतंय? साईड साईड अँगल टेस्ट किंवा अँगल साईड साईड टेस्ट. आता इथं बघा, साईड अँगल साईड कधी म्हणतो आपण? जेव्हा ह्या 2 कॉन्ग्रुएंट साईडच्या मधला अँगल हा कॉन्ग्रुएंट असेल तेव्हा साईड अँगल साईड टेस्ट होते. तर हे साईड अँगल साईड अशी टेस्ट कधीच घेऊ शकत नाही. सिक्वेन्सने जायचं. अँगल साईड साईड म्हणजे ASS किंवा SSA टेस्ट, ही टेस्ट व्हॅलिड नाही. मग आपण काय म्हणणार की ट्रायंगल PQR इज नॉट कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल XYZ. का? बिकॉज SSA congruence rule is not valid. Is not valid. Done.